हॅलो, नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. कशात सगळे मजेत ना? तर शुभ सकाळ झालेली आहे आणि आज मी किचनमधून स्टार्ट करते माझा ब्लॉग. स्टार्टिंग इकडून म्हटलं करूया, चला खूप दिवसानंतर. इथे चालले होते ना मी, तर म्हटलं चला इकडं तर स्टार्ट करू ब्लॉग. आणि चेतन गेलेला आहे कामाला, टिफिन वगैरे झालाय माझा, सकाळचे सगळे कपडे वगैरे सगळं धुवून झाले, सगळे कामं झालेत, आवरलेत बाकीची थोडीशी. आणि आता जरा जेवणाचं वगैरे काहीतरी बघते. तर हे बघा, अशी डाळ वगैरे घेतली आहे मी कुकरमध्ये, दिसत असेल तुम्हाला. जरा भिजत ठेवली आहे डाळीला, कारण कसं जरा 15-20 मिनिटं किंवा अर्धा तास जरा भिजत ठेवली ना डाळ की जरा छान होते आमटी वगैरे मस्त. आणि आज कसं गजानन महाराजांचा प्रगट दिन सुद्धा आहे, तर जरा झुणका भाकरी वगैरे करावी लागेल, थोडं नैवेद्याचं पण जेवण करावं लागेल मला. तर मग आता मी तेच चालू करणार आहे, सकाळचं आवरून सगळं माझं. तर चला आता माझी बाकीची कामं आवरून घेते आणि भेटते तुम्हाला लगेच. आणि अनामिकाची सुद्धा आंघोळ वगैरे झालेली आहे. आणि मी गेले होते ना बाथरूममध्ये आंघोळ वगैरे करायला, तेव्हाच ती पण आली माझ्या मागून आंघोळ करायला. तर तिला पण आंघोळ वगैरे घातली. आणि आताच ना तिकडे बसलेली होती, इथे पेरू वगैरे दिला ना तिला. हे बघा, असं पेरू आणि इकडे टोमॅटो असं खाऊन झालंय तिचं. बघा, चेतनने मस्त ना सकाळी साफ केलं, हे करून गेलं चेतन. हे बघा, असं स्वच्छ सगळं सकाळी. तर मग ते खाल्लं पेरू वगैरे. आणि मला असं वाटतं तिला थंडी लागली असेल ना आता, म्हणून ती बेडच्या खाली जाऊन बसली आहे आता ती. आणि चेतनच्या डब्यासाठी हे बघा अशी भाजी केली आहे, मस्त फ्लावर, बटाटा, गाजर, मटार घालून. हे बघा अशी मस्त सुखीवाली. आणि इकडे चपात्या पण भरल्यात मी, हे बघा डब्यामध्ये, हे बघा अशा. आणि आता हे भरणार म्हणजे त्याला एक आवळा देते खायला सोबत. अशी सुकी भाजी केली ना का खूप मस्त लागते, म्हणजे आमटी भातासोबत सुद्धा खायला, चपातीसोबत सुद्धा खायला, भाकरीसोबत तर अजूनच मस्त लागते, माहिती आहे का अशीवाली भाजी. म्हणून अशी मिक्सवाली केली आहे. कशी झाली माझी भाजी नक्कीच सांगा मला. म्हणजे तुम्हाला दिसण्यावरून तरी म्हणजे असं कळत असेल ना, म्हणजे कशी वाटते, चांगली झाली आहे का असं विचारलं. तुळशीचं रोप ना आमच्या वाढतच नाही आहे, काही समजत नाही त्याला काय झालंय. आता परत मला असं वाटतं ते चेंजच करावं लागणार आहे बहुतेक तरी. आणि बघा आमच्या अनामिकाचं काय चालू आहे, मस्त. जरा मी ते केस विंचरत होते ना, आली आणि म्हणते मला पण घे, मला पण बघायचं आहे. आरशामध्ये बघा कशी आली आणि बघा कशी मस्ती करते, बघा कशी. तिला ना असं पाहिजे सगळं, फिरायला सगळीकडे, खेळायला, आरशात बघायला असं लागतं. बघा किती सुंदर, बघा कशी बघते स्वतःला. कोण जर आरशाच्या इथे उभं असेल ना तर लगेच सांगते असं, मान वरती खाली करून की मला पण दाखवा, मला पण दाखवा आरशामध्ये. आणि आता मी जेवायला बसते आहे. हे बघा, सकाळी चपाती खाल्ली होती ना म्हणून नकोय चपाती, पण अर्धी चपाती मी खाते आहे. आणि आज मी राईस खाणार आहे. इकडे बघा मस्त असं डाळीची आमटी केलेली आहे शेवग्याची शेंग घालून. आणि ही सकाळची भाजी आहे चेतनसाठी केलेली टिफिनला. तर आता दुपारी आम्ही तीच खातोय. तर या सगळ्यांनी जेवायला. आणि इकडे बघा माझं चाललं आहे भजी करायचं, संध्याकाळची वेळ आहे आणि म्हटलं चला जरा थोडीशी भजी वगैरे करूया, कारण की जरा चहातून पण खायला होईल आणि कसं थोडी रात्री राहिली तर पण राहील, म्हणून हे संध्याकाळचे आता 6 वाजलेत. आणि हे बघा मी भजी करते. मी का मस्ती करते. काय खाल्लेस ते तू पिल्लू, काय खाल्लेस तू, काय खाल्लेस ते, काय खाल्लेस बघा कशी मस्ती करते. पण बेडवर आहे ना आता फिरते ती आणि बघा मस्ती करते. बघा काय आलं कस मस्ती काय करते. हे काय लावून घेतलं तोंडाला, काय लावलं तोंडाला, काय लावलंस ते, काय लावलंस तोंडाला, काय लावलंस, काय गं शनू शनू, इकडे किती समोर बघ त्याच्याने बघ. आणि इकडे चेतनने बघा काय करून ठेवलेलं आहे, परत एकदा त्याने तेच केलंय जे करू नये तेच आधीसारखं. तर चला आता मला तिकडेच जावं लागणार असं वाटतंय. तर चला मंडळी, हा ब्लॉग मी आता इकडेच एंड करते आहे माझा. आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि नवीन कोण असेल माझ्या चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो टिल देन बाय, टेक केअर, सी यू.